नमस्कार. न्यूज प्लॅनेटमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पृथ्वी म्हणजे सर्व जीवजंतूंसाठीचा निवारा. प्रत्येक जण आपल्या निवाऱ्यामध्ये सुरक्षित अनुभवत असतोच. मात्र अचानक सापासारखे काही विषारी जीव येतात आणि होत्याचं नव्हतं करून टाकतात. तसंच काहीसं झालेलं होतं मायानगरीच्या बाबतीमध्ये. काही दहशतवादी आले आणि अवघ्या काही क्षणामध्ये त्यांनी 7 बेटांपासून बनलेल्या भारताच्या आर्थिक राजधानीला हादरवून सोडलं. साल होतं 2008चं आणि वेळ होती रात्रीची. मुंबई नेहमी सारखीच गजबजलेली होती. काही लोक कामकाज आटोपून आपल्या घरी परतण्याच्या लगबगीत होते, तर काही जण मुंबईमध्ये फिरायला आलेले होते. मुंबईचं सौंदर्य बघत असताना त्यांनी कधी विचारही केला नसेल की यानंतरची सकाळ ते कधी बघू शकणार नाहीत. कारण मुंबईची सर्वात गजबजलेली ठिकाणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल आणि ओबेरॉय ट्रायडंट हॉटेल. या ठिकाणी एकामागोमाग दहशतवादी हल्ले झाले. बेछूट गोळीबार आणि बॉम्बस्फोटांनी मुंबईच काय अवघा देश आणि अख्खं जग हादरून गेलं. कित्येक निष्पाप लोकांना या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपला जीव गमवावा लागला होता. आज ते लोक आपल्यात नसले तरी देखील इतिहासाच्या काळ्या पानांवर ती काळ रात्र अजूनही आहे आणि इच्छा असूनही आपण त्यात बदल करू शकत नाहीयेत. मात्र या हल्ल्याचा मास्टर माइंड असलेल्या तहव्वूर राणाला विशेष विमानानं भारतामध्ये आणण्यात आलेला आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी इतकीच प्रार्थना सगळेजण सध्या करू शकतात. मुंबईमध्ये 2008 मध्ये झालेला 26/11चा दहशतवादी हल्ला आठवला की डोळ्यासमोर येतात कार्गो पॅन्ट आणि काळं टी शर्ट घातलेल्या कसाबसह त्याच्या इतर दहशतवादी साथीदारांचे चेहरे. त्यांनी केलेल्या राक्षसी कृत्याची शिक्षा तर त्यांना मिळाली, मात्र त्यांना या मिशनवर पाठवणारा आका दुसराच कोणीतरी होता. त्या आकांना माहिती पुरवणारे देखील दुसरेच होते. त्यात एक महत्त्वाचं नाव होतं, ते म्हणजे डेव्हिड हेडली. आणि त्या डेव्हिड हेडलीला मदत करणारा एक म्हणजे तहव्वूर राणा. गेल्या कित्येक महिन्यांपासून त्याचं भारताकडे प्रत्यार्पण व्हावं यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर ती प्रतीक्षा आज संपली आहे, कारण विशेष विमानानं तहव्वूर राणाला अमेरिकेहून भारतात आणण्यात आलंय. राणाच्या प्रत्यार्पणाची बातमी आल्यापासून तो कोण आहे हे सर्व माध्यमांनी आपापल्या परीनं आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र 26/11च्या हल्ल्यामध्ये राणानं नेमकी काय भूमिका बजावली हे अगदी थोडक्यामध्ये आमच्या ग्राफिक्स टीमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो. 2006 साली दाऊद गिलानी हा पाकिस्तानी सेनेचा डॉक्टर असलेल्या तहव्वूर राणाला त्याच्या अमेरिकेच्या शिकागोमध्ये असलेल्या ऑफिसमध्ये भेटायला जातो. या ठिकाणी दोघांमध्ये एका विशेष मिशन बाबत चर्चा सुरू असते. मला एका खास मिशनसाठी भारतात जायचं आहे. त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. ठीक आहे, मी मुंबईमध्ये एक ऑफिस उघडेन ज्यामुळे तुला वैध ओळख आणि कव्हर मिळू शकेल. खूपच छान. मी माझी ओळख बदलून टाकेन. आता माझं नाव नवं असेल, डेव्हिड हेडली. तहव्वूर राणाच्या भेटीनंतर दाऊद गिलानीनं आपलं नवीन नाव डेव्हिड हेडली असं ठेवलं आणि त्यानंतर त्यानं मुंबई गाठली. हेडलीनं मुंबईतील सर्वात जास्त गर्दी असणारी ठिकाणं जसं की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल आणि ओबेरॉय ट्रायडंट हॉटेलची रेकी केली. प्रमुख सार्वजनिक ठिकाणांची रेकी केल्यानंतर हेडली मुंबई हार्बरचा सर्वे करतो आणि GPS लोकेशनही रेकॉर्ड करतो. दहशतवादी कोणत्या मार्गाने मुंबई गाठतील यासाठी हेडलीची तयारी सुरू होती. यासाठी त्यानं समुद्री मार्गाचा चांगलाच आढावा घेतला होता. मुंबईतील सर्व ठिकाणांची रेकी केल्यानंतर मुंबईमध्ये दहशतवाद्यांनी कुठून प्रवेश घ्यावा, त्यानंतर त्यांनी ठरलेल्या लक्ष्यावर कसं पोहोचायचं या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हेडलीनं पाकिस्तान गाठलं. लष्कर-ए-तोयबाचं ट्रेनिंग ज्या ठिकाणी चालतं त्या ठिकाणी हेडलीची ओळख लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद, ऑपरेशनल चीफ झकीउर रहमान लखवी आणि पाकिस्तान सैन्याचा अधिकारी मेजर इक्बाल सोबत होते. त्यावेळी लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हेडलीची प्रशंसा करतो. शाबास, यात मुंबईच्या रेकीचा सर्व डेटा आहे. असं म्हणत हेडली हाफिज सईदला एक पेनड्राईव्ह देतो. हेडलीनं दिलेल्या सर्व गुप्त माहितीचा अभ्यास करत आणि आधार घेत दहशतवादी नौकेच्या साह्यानं मुंबईमध्ये येतात. त्यानंतर
अख्ख्या मुंबईसह देश हादरून उठतो. कारण अचानकच CST स्टेशन, ताज हॉटेल आणि ओबेरॉय ट्रायडंट हॉटेलवरती दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात 166 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यात परदेशी नागरिकांचाही समावेश होता. तर या हल्ल्याआधी दहशतवाद्यांमध्ये नेमका काय संवाद झाला असावा, तो काल्पनिक संवाद आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जे काही तुम्ही आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहिलं, ती सर्व माहिती आम्ही तुम्हाला अमेरिकन कोर्टाचे कागदपत्र, NIA दाखल केलेलं चार्जशीट आणि मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यमातून समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे की कदाचित असाच काहीसा संवाद या दहशतवाद्यांमध्ये झाला असावा. दरम्यान दहशतवाद्यांनी मुंबईमध्ये निष्पाप नागरिकांचा जीव घेत रक्ताची अक्षरशः कशा प्रकारे रांगोळी काढली हे आपण सर्वांनी पाहिलं. कारण त्यावेळी सर्व माध्यमं त्या घटनेचं लाईव्ह वृत्तांकन करत होते. आपल्या जीवाची पर्वा न करता माध्यम प्रतिनिधींनी त्या हल्ल्याचं लाईव्ह रिपोर्टिंग केलेलं होतं आणि यावेळी काही प्रतिनिधी देखील जखमी झाले. यावेळी चकमकी दरम्यान एका दहशतवाद्याला पकडण्यात आपल्या जवानांना यश आलं होतं. तो होता कसाब. तर या कसाबला जेव्हा पकडण्यात आलं त्यावेळी माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकरही होते. ते या क्षणाला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हेमंत सर, आपलं खूप खूप स्वागत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. बरं, 26/11 हल्ल्यावेळी कसाबला कशी अटक करण्यात आली होती? अटकेचा तो प्रसंग असेल किंवा हल्ल्याचा तो प्रसंग असेल, काय काय त्यावेळेला घडलं, काय तुम्ही अनुभवलं? 26/11/2008 या दिवशी माझी नाईट ड्युटी होती आणि मी गिरगाव चौपाटी या ठिकाणी आमचे सिनियर इन्स्पेक्टर यांच्या आदेशाने नाकाबंदी कर्तव्य बजावत होतो. माझ्यासोबत तुकाराम ओंबळे, संजय गोविलकर, भास्कर कदम असं आम्ही एकूण 16 जण होतो. आणि साधारण 12:15 वाजता पोलीस नियंत्रण कक्षाकडनं एक मेसेज आला की गिरगाव चौपाटीच्या दिशेने स्कोडा कारमध्ये 2 टेररिस्ट आहेत आणि ते त्या दिशेने येत आहेत. बरं. हा संदेश मिळताच आम्ही 2 टीम तयार केल्या 8-8 जणांची. एका टीममध्ये संजय गोविलकर, तुकाराम ओंबळे आणि इतर आमचे पोलीस अंमलदार होते. ते बॅरिकेड्सच्या मागे उभे राहिले आणि मी आणि भास्कर कदम आणि त्यांचं गुन्हे प्रकटीकरण पथक असे आम्ही रोड डिवायडरवर उभे राहिलो. साधारण 12:30 वाजता ती स्कोडा कार गिरगाव चौपाटी या ठिकाणी आली आणि आम्ही त्यांना सरेंडर होण्यास सांगितलं. परंतु त्यांनी आमचं काही ऐकलं नाही आणि ती गाडी त्यांनी यू टर्न घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असताना ती गाडी रोड डिवायडरवर येऊन धडकली आणि त्यानंतर जे 2 टेररिस्ट होते, अबू इस्माईल हा स्कोडा कार चालवत होता आणि त्या बाजूच्या सीटवर कसाब बसला होता. आणि अबू इस्माईलने कसाबला काहीतरी सांगितलं. त्याच्यावरनं कसाबने हँड ग्रेनेडचं जॅकेट असतं ते जॅकेट घेऊन चेहऱ्यावरचं रक्त पुसलं. आणि तेव्हा माझी खात्री झाली की हेच ते 2 टेररिस्ट आहेत. मी माझ्या पूर्ण टीमला अलर्ट केलं आणि त्यानंतर मी अबू इस्माईलच्या दिशेने त्याला पकडण्यासाठी आम्ही पुढे सरसावत असताना अबू इस्माईलने फायरिंग केलं. त्याचं प्रत्युत्तर म्हणून भास्कर कदम जे माझ्यासोबत होते त्यांनी त्यांच्या पिस्तलमधनं 1 राऊंड फायर केली. मी देखील त्या स्कोडा कारच्या मागे जाऊन मागच्या काचेतून 3 गोळ्या अबू इस्माईलच्या दिशेने फायर केल्या. हे होत असताना कसाब जो आहे बाजूच्या सीटवर हँड्सअप त्या स्थितीत बसला होता आणि त्याने दरवाजा उघडला आणि तोही गाडीच्या खाली उतरला. तितक्यात बॅरिकेड्सच्या मागून आमचे तुकाराम ओंबळे, संजय गोविलकर हे त्याला पकडण्यासाठी पुढे सरसावले आणि त्याच वेळी अबू इस्माईल याने कसाब याने त्याच्या जॅकेटमध्ये लपवलेलं AK-47 हे हत्यार बाहेर काढलं आणि फायरिंग केलं. त्या सर्व गोळ्या आमचे तुकाराम ओंबळे यांना लागल्या आणि गोळ्या लागलेल्या असताना देखील त्यांनी कसाबवरची पकड ढिली केली नाही. त्यामुळे आम्हाला कसाबला जिवंत पकडता आलेला आहे. बरं, पण हेमंतजी त्यावेळेला तुम्ही होता, त्याचबरोबर ओंबळे सर देखील होते. मात्र कसाब हल्ल्यानंतर कोणत्या अवस्थेमध्ये त्यावेळेला होता ज्यावेळेला तुम्ही त्याला अटक केली? अटक करताच तो काही बोलला का? त्याच्या पहिल्या प्रतिक्रिया नेमक्या काय होत्या? त्याच्या भावना त्या क्षणाला काय होत्या? तुमच्यात काही संवाद होऊ शकला का हेमंतजी? नाही, कसाबला जेव्हा आम्ही पकडलं त्यावेळी आमचे जे त्याच्याशी झुंज देत असताना आमच्या अंमलदारांनी ज्यांच्याकडे काठ्या होत्या त्यांनी त्याला मारलं होतं आणि त्यांनी तसं तो एकदम सराईत होता. त्यांनी जेव्हा तो स्कोडा कारमध्ये पण बसला होता तेव्हा हात आपले वरती करून हँड्सअप
म्हणजे सरेंडर आल्यासारखा तो त्यांनी ढोंग केलं होतं. आणि त्याचप्रमाणे तो जेव्हा जमिनीवर आम्ही त्याला पकडला गाडीतनं उतरल्यानंतर, बरं त्यावेळी देखील त्यांनी बेशुद्ध असल्याचं नाटक केलं. पण बरं जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं, तेव्हा मग तो त्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागला होता. त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी नव्हतो. बरं, पण हेमंत सर, पोलिसांवरती अंदाधुंद गोळीबार सुरू होता. त्यात कर्तव्य बजावणारे तुमच्यासारखे अनेक अधिकारी होते. त्यांच्यावर देखील अंदाधुंद गोळीबार सुरू होता. अनेक जण त्यात जखमी देखील झाले. त्यातच असलेले तुकाराम ओंबळे, त्यांची अवस्था त्या क्षणाला काय होती? त्यांच्या सोबत नेमकं काय झालं? त्यांच्यावरती कसा हल्ला झाला? ज्यावेळी कसाबने त्यांच्यावर फायरिंग केलं आणि तुकाराम ओंबळे आमचे त्या ठिकाणी गारातीर्थ म्हणजे जमिनीवर पडले. बरं मी त्वरित त्यांना तिकडे जवळचं एक हरकिसनदास, पूर्वीचं एक हरकिसनदास नावाचं हॉस्पिटल होतं, त्या ठिकाणी त्यांना माझ्या अधिकाऱ्यांच्या सोबत त्यांना पाठवलं. त्या ठिकाणी ते डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. परंतु उपचार करून देखील ते त्याच्यातनं बरं. वाचू शकले पण नाही. हेमंत सर, आणि ते वाचू त्या शकले ठिकाणी नाही. ते शहीद झाले. हां हां, हे दुर्दैव होतं खरं तर. पण कोणती हत्यारं होती त्या क्षणाला कसाबकडे? आणखी काय काय साहित्य हस्तगत करण्यात आलं त्याच्याकडून? किती तयारीनं तो त्या ठिकाणी दाखल झाला होता? त्याच्याबरोबरचे इतर दहशतवादी जे आहेत तेही तयार झालेले होते. हेमंतजी, जेव्हा ती गाडी आम्ही ताब्यात घेतली, तेव्हा आम्हाला त्या गाडीमध्ये 2 AK-47 रायफल्स, त्याचे ॲम्युनिशन, बराचसा ॲम्युनिशन, 2 9mm पिस्टल, त्याचे पण बराचसा ॲम्युनिशन, आणि एक लाईव्ह हँड ग्रेनेड होता, जो आम्ही नंतर डिफ्यूज केला BDDS या मदतीने, गिरगाव चौपाटी या ठिकाणी. बरोबर आहे. मात्र अखेर ज्या दिवसाची इतक्या दिवसांपासून प्रतीक्षा होती भारतीयांना, तो दिवस अखेर उगवला. तहवूर राणाला आणलं गेलं. आता पुढचा तपास कशा प्रकारे होऊ शकतो असं आपल्याला वाटतं? आतापर्यंत जो तपास झालेला आहे, त्या तपासाच्या आधारेच पुढचा तपास आतापर्यंत करण्यात आला होता. आणि त्या अनुषंगानेच तहावूर राणा याचं या घटनेच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होतं हे सिद्ध झालेलं आहे. बरं त्यामुळे आता NIA जे आहे ते त्यांच्या परीने जास्तीत जास्त त्याचा रोल कुठे होता आणि त्यांच्यासोबत आणखी कोण कोण होते बरं या दृष्टीने ते निश्चित तपास करतील आणि उपयुक्त असा पुरावा गोळा करण्याचा ते प्रयत्न करतील आणि पुढे ते तो पुरावा आणि चार्जशीट माननीय न्यायालयात सादर करतील. बरं हेमंतजी, सगळा देश हादरलेला होता. इतका मोठा दहशतवादी हल्ला हा पुन्हा होऊ नये यासाठी आपण भारतवासियांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? सर्वात प्रथम ह्या टेरर अटॅकमध्ये जितके आरोपी आहेत, शेवटचा जो आरोपी असेल त्याला देखील ट्रायलसाठी भारतात आणलं पाहिजे आणि त्याच्यावर देखील खटला चालवून त्याला पण शिक्षा देणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या ठिकाणी आपण प्रत्यार्पण करून राणाला भारतात आणला, त्यामुळे एक साहजिकच एक स्ट्रॉंग असा मेसेज आपण जगासमोर ठेवलेला आहे की भारतावर कोणी वाकड्या नजरेने पाहाल किंवा हमला कराल तर त्यांना माफ करण्यात येणार नाही. खरोखर जगाला दिलेला हा इशाराच आपल्याला म्हणावा लागेल. त्यांना दिलेला आहे आणि आपण वेळोवेळी देत असतो. साहजिक आहे. आणि याचाच धडा आपण सगळ्यांनी घेतल्यानंतर इतर देशांवरती देखील आपली दहशत असणं अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद हेमंत सर, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं हे सांगितलं. बरं, मात्र त्या हल्ल्यामध्ये आपण आपल्या काही शूर जवानांनाही गमावलेलं होतं. यातले एक होते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे. जीवापेक्षा देश महत्त्वाचा ही भावना मनामध्ये ठेवून तुकाराम ओंबळेंनी मागचा पुढचा काहीही विचार न करता त्या दहशतवाद्यांचा प्रतिकार केला. मात्र या हल्ल्यामध्ये ते शहीद झाले. आज जरी ते आपल्या आसपास नसले तरी देखील त्यांच्या शौर्यामुळे ते कायम आपल्या मनात राहतील. सध्या दिवंगत तुकाराम ओंबळेंचे बंधू एकनाथ ओंबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोतच. आपण बघितलं की देश, त्याची सुरक्षितता यासाठी पोलीस काय करू शकतात याचं एक सगळ्यात उत्तम उदाहरण आपण सगळ्यांनी पाहिलं. तुकाराम ओंबळे यांच्या नावानं आणि त्यांचं शौर्य हे संपूर्ण देशानं पाहिलं. आज एकनाथ ओंबळेजी काय भावना वाटतात? तहवूर राणाला अक्षरशः खेचून आणलेला आहे. उशीर झाला असला तरी देखील मात्र आज तो आपल्या ताब्यात आहे आणि आता पुढची कारवाई करण्याची वेळ आलेली आहे. काय मागणी आहे आपली?
निश्चितपणे आज फार खूप आनंदाची गोष्ट आहे हं, की उशिरा का होईना पण शेवटी ताहूर राणाला हं. आज भारतात आणलं गेलं. आणि आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे, आदरणीय बावधनकर साहेबांनी आता तो सगळा इन्सिडेंट आपल्याला सांगितला हो. की खऱ्या अर्थानं म्हणजे कसाब डिवायडर वरती गाडी अडकल्यानंतर कसाबनं सरळ त्याच्याजवळ जे AK-47 जे शस्त्र होतं ते काढलं आणि अटॅकच्या तयारीत होता. आणि दादा समोरून पाहत होते हां. की आता 100% अटॅक होणार आहे. आणि आपल्याला कल्पना असेल की दादा कसाब पर्यंत पोहोचेपर्यंत दादांच्या शरीरामध्ये 20 ते 22 बुलेट घुसल्या. दादांच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली. हं, हं, हं. आणि त्याही स्थितीमध्ये दादानी क्षणाचाही मनामध्ये एका क्षणात स्वतःला तयार केलं की मी आता मरणार आहे. पण दादांच्या सोबत आणखी काही पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी होते. हो. आणि ते या घटनेनंतर सांगत होते की एकनाथ, जर त्यावेळेस ओंबळे साहेबांनी डेअरिंग केली नसती आणि ते जर पुढे गेले नसते, त्या ठिकाणी आम्ही सगळेच आज म्हणजे तिथे जिवंत राहिलो नसतो. आणि त्याच्यामुळे एका क्षणात दादानी मनाचा विचार केला की जर मी आता पुढे गेलो नाही तर पुढे अनेक लोकांना जीव गमवावा लागणार आहे. आणि खऱ्या अर्थानं दादानी आपल्या प्राणाची पर्वा न करता त्याच्यावरती झडप घातली. त्याला आपल्या मिठीमध्ये आवडला. आणि नंतर बावधनकर साहेबांनी सांगितल्यानंतर त्या ठिकाणी आपले जे इतर पोलीस बांधव होते ते आले आणि त्याला ताब्यात घेतला. नंतर त्याला जमिनीवरती आडवा पाडला आणि सगळेजण त्याच्यावरती म्हणजे नाचत होते, अक्षर त्याला मारत होते काठ्यानी वगैरे. आणि त्यावेळी गोविलकर साहेब ओरडले की अरे आपल्याला इव्हिडन्स हवाय, इव्हिडन्स हवाय. हं, आणि तदनंतर मग त्याला ताब्यात घेतला. हं. इन बिटवीन दादांना हॉस्पिटलमध्ये न्यायलाही थोडासा विलंब लागला बरोबर. त्या दरम्यान. आणि निश्चितपणे असा हा भयानक असा हा तो हल्ला होता. ती काळ रात्र होती आपल्या सर्वच देशवासियांसाठी. आणि अनेक निरपराध लोक आपले त्याच्यामध्ये मारले गेले. आपले बर. जवान, आपले पोलीस बांधव त्याच्यामध्ये शहीद झाले. हं, आणि त्याच्यामुळे या हल्ल्याचा खरा मास्टर माइंड डेव्हिड हेडली आणि त्याचा हा मुख्य सहकारी ताहूर राणा होता. हं. आणि त्यामुळे आज तो भारतात आलेला आहे. निश्चितपणे सरकारचं, आपल्या गुप्तचर यंत्रणेचं, NIAचं मनापासून अधिकाऱ्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे हं. की त्यांनी अतिशय सगळं कसं पणाला लावून आज या ठिकाणी ताहूर राणा आलेला आहे भारतामध्ये. बरोबर आहे. मात्र येणाऱ्या एकनाथजी, काळात- मला आपल्याला जी. एक प्रश्न करावा असा वाटतो की त्या काळामध्ये जी. पोलिसांची जी अवस्था होती त्यात सुधारणा होणं अपेक्षित होतं. यापुढे अशा प्रकारे कुणालाही शहीद होण्याची वेळ येऊ नये, अनेक यंत्रणा या अपडेट होणं गरजेचं होतं. ते होताना दिसतंय का? एका बाजूला तहबूर राणाला आणलेलं असताना त्याला कुठली शिक्षा व्हावी आणि पोलिसांच्या सुरक्षिततेबाबत आपण आणखी जास्त विचार करावा असं आज सरकारला सांगावं असं वाटतं का? निश्चितपणे हं. निश्चितपणे, कारण आपल्याला कल्पना आहे त्यावेळेस असे अतिरेकी बाहेरून येतात, त्यांच्या सोबत अद्यावत शस्त्र असतात. हं. मात्र आपले पोलीस बांधव सिंगल काठी सोबत त्यावेळेस पहारा करत असतात. दुसरा विषय आपल्याला माहित आहे, आपले बरेच वरिष्ठ अधिकारी त्या हल्ल्यात शहीद झाले. हं. त्यांच्या अंगावरती जी चिलखत होती त्यातून गोळ्या आरपार गेलेल्या. बरोबर. आणि त्यावेळी देखील सातत्याने त्या विषयावरती बोलत होतो की ही जी सगळी अद्यावत शस्त्र आपल्या पोलीस बांधवांना, आपल्या जवानांना मिळाली पाहिजेत. हं. त्यांना बुलेट प्रूफ जॅकेट्स वगैरे जे आहेत ती सुद्धा जी एक यंत्रणा आहे हं. ती सुद्धा एक सक्षम एक प्रोटेक्शन हे सर्व नक्की. या जवानांना, पोलीस बांधवांना आपल्या मिळालं पाहिजे. बरोबर आहे. तहबूर राणाला कुठल्या शिक्षेची अपेक्षा आहे आपल्याला? नाही, निश्चितपणे आता मी सातत्याने आज सकाळपासून मीडिया समोर बोलतोय हं. की खरं तर आपल्या कायद्यामध्ये तरतूद नाहीये, पण आपल्या कायद्यामध्ये एक विशिष्ट बदलाव केला पाहिजे. हं. आणि अशा प्रकारे आपल्या देशावरती आतंकी हल्ले करणाऱ्या अतिरेक्यांना, हं. अशा नराधमांना जाहीर चौकामध्ये, पब्लिकच्या समोर जाहीर चौकामध्ये फाशी दिली गेली पाहिजे. त्यांच्या शरीराचा एक एक अवयव कापला गेला पाहिजे. त्यांच्यावरती मिठाचा शिरकाव करून त्यांना हलाल करून फाशी करून मारलं पाहिजे. नक्की. जेणेकरून पाकिस्तानमध्ये जे टेररिस्ट पैदा होत आहेत, टेररिस्ट मध्ये नवीन टेररिस्ट तिथे तयार करतायत,
त्या नवीन टेररिस्ट लोकांना एक जरब बसली पाहिजे, त्यांच्या मनामध्ये एक धसका बसला पाहिजे की बाबा जर भारत देशावरती आक्रमण केलं किंवा भारत देशावरती जर आपण हल्ला केला तर आपले काय हाल होऊ शकतात. नक्कीच. आणि या अनुषंगाने एक त्यांना जरब बसेल आणि जरब त्यामुळे बसावी तो एवढी आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे आणि भारतीयांच्या भावना देखील तितक्याच तीव्र आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि आपण केलेली मागणी ही सरकारपर्यंत आम्ही पोहोचवलेलीच आहे. कसाब सारखे मूर्ख दहशतवादी जे दुसऱ्यांच्या इशाऱ्यावरती नाचतात, त्यांना नाचवणारे त्यांचे आका आता कुठे आहेत? ज्यांनी मिळून 26/11 सारख्या हल्ल्याची योजना आखली त्या मुख्य सूत्रधारांबद्दलही अगदी थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. तर या प्रकरणामध्ये नेमकं मुख्य आरोपी कोण आणि कशा प्रकारे हा कट रचला गेला? 26/11 हल्ल्याचे मुख्य आरोपींमध्ये आहेत हाफिज सईद, झकीउर रहमान लखवी, मेजर इक्बाल, डेव्हिड हेडली आणि तहव्वूर राणा. तर हे मुख्य आरोपी कोण, आत्ता कुठे आहेत आणि ते नेमके काय काय करतायत हे आपण उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावरती अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला हाफिज सईद, पाकिस्तानी कोर्टानं शिक्षा सुनावली. शिक्षेनंतरही लाहोरमध्ये कडक बंदोबस्तामध्ये त्या ठिकाणी राहतो. मग 2021 मध्ये घराजवळ झालेल्या धमाक्यातून तो बचावला. हाफिज सईद नंतर झकीउर रहमान लखवी 26/11 हल्ल्यावेळी लष्कर ए तोयबाचा ऑपरेशन कमांडर म्हणून त्याची ओळख, दहशतवाद्यांचा ट्रेनर आणि हेडली सोबत समन्वय साधणारा. सध्या इस्लामाबादमध्ये असून फिटनेस व्हिडिओमध्ये दिसलेला होता. मग लखवीनं आता अबू आसी असं नावामध्ये बदल करून घेतलेला आहे. झकीउर रहमान नंतर डेव्हिड हेडली, मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणांची रेकी करणारा म्हणून डेव्हिड हेडली ओळखला जातो. मास्टर माइंड. 2009 मध्ये अमेरिकेमध्ये FBI कडून त्याला अटक करण्यात आली. नंतर साक्षीदार बनून अमेरिकेच्या संरक्षणामध्ये गेला. आता हेडलीची ओळख बदलण्यामध्ये आलेली आहे. हेडली आता कुठे आहे, कुणाला देखील त्याची माहिती नाही. त्यानंतर तहव्वूर राणा, ज्याला आता भारतामध्ये आणण्यात आलेलं आहे, त्याचं प्रत्यार्पण करण्यात आलेलं आहे. मूळचा पाकिस्तानी असलेला कॅनेडियन नागरिक आहे. वैद्यकीय शिक्षणामध्ये पदवी, तर पाकिस्तानच्या सैन्यामध्ये वैद्यकीय विभागामध्ये त्यानं नोकरी केलेली. 1997 मध्ये पत्नीसह कॅनडामध्ये तो स्थायिक झाला. मग 2001 मध्ये कॅनडाचं नागरिकत्व त्याला मिळालं. शिकागोमध्ये इमिग्रेशन अँड ट्रॅव्हल एजन्सीची सुरुवात. मग आपल्या इमिग्रेशन फर्ममध्ये हेडलीचा कन्सल्टंट बनून त्याची ओळख लपवण्यात आली. भारतामध्ये प्रत्यार्पण होणारा तो एकमेव आरोपी आहे. बरं, तहव्वूर राणा हा भारताकडे प्रत्यार्पण झालेला एकमेव आरोपी असल्यानं आता पुढे काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात या निमित्तानं उपस्थित झालाय. तर तहव्वूर राणाच्या बाबतीमध्ये आता पुढील प्रक्रिया काय असणार आहे याचा देखील आपण आढावा घेऊयात. तर दिल्लीमध्ये आलेल्या तहव्वूर राणाची NIA कडून चौकशी होईल. मग चौकशीनंतर NIA कडून राणावरती अटकेची कारवाई केली जाणार. अटकेनंतर NIA राणाला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. मग सुरक्षेच्या कारणास्तव राणाला VC द्वारे कोर्टामध्ये हजर केलं जाऊ शकतं. कोर्टासमोर सादर केल्यानंतर NIA राणाच्या चौकशीसाठी कस्टडीची मागणी करेल. चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे NIA अपडेट चार्जशीट देखील दाखल करेल. तर तहव्वूर राणा संदर्भातील सुनावणी ही दिल्लीच्या विशेष NIA कोर्टासमोर असेल. मग राणाची वकिली करण्यास कुणी तयार नसल्यास कोर्ट स्वतः वकीलही देणार. तर केंद्र सरकारनं आधीच नरेंद्र मान विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त केलेले आहेत. तर तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावरती पाकिस्तानकडून पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे. त्यांनी तहव्वूर राणावरून आपले हात झटकलेत. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयानं एक निवेदन जारी केलेलं आहे. तहव्वूर राणानं गेल्या 2 दशकांपासून कागदपत्रांचं नूतनीकरण केलेलं नाही आणि तो कॅनडाचा नागरिक आहे हे स्पष्ट होतं असं पाकिस्तानचं म्हणणं आहे.
पाकिस्तान यासाठी राणापासून अंतर ठेवताना दिसतोय, कारण तो पाकिस्तानी सैन्य आणि ISIचा एक भाग राहिलेला आहे, जो आता खरं तर 26/11 हल्ल्यामागे पाकिस्तानच्या अप्रत्यक्ष भूमिकेबाबत खुलासा करू शकतो. आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगे, माजी भारतीय परराष्ट्रीय सचिव राजेंद्र अभ्यंकर, माजी IPS अधिकारी PK जैन आणि पाकिस्तानहून वरिष्ठ पत्रकार मुदस्सार राजपूत देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मात्र सुरुवातीला मी या कार्यक्रमामध्ये सुरुवात करेल ती म्हणजे थेट आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांपैकी सतीश ढगे आपल्यापासून. खरं तर आपण संरक्षण तज्ज्ञ आहात, भारताची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा होता. मात्र ज्या प्रकारचा 26/11चा हा संपूर्ण हल्ला घडवून आणण्यात आलेला होता, या कटातील असलेला तहव्वूर राणा सह आरोपी म्हणून आता भारतामध्ये दाखल झालेला आहे. या पुढे नेमकं काय होताना दिसेल सुरक्षेच्या बाबतीमध्ये? सतीशजी, 26/11चा हल्ला जर त्या ठिकाणी झाला होता तर आपलं जे आहे इंटेलिजन्स फेल्युअर त्या ठिकाणी होतं. आपल्या सागरी सुरक्षिततेमध्ये जे आहे कमतरता होत्या, आपल्या वेगवेगळ्या सिक्युरिटी एजन्सीज मध्ये कोऑर्डिनेशनचा अभाव होता आणि आणखीनही वेगवेगळ्या प्रकारची कारणं होती आणि त्यामुळेच हे पाकिस्तान मधले दहशतवादी भारतामध्ये त्या ठिकाणी घुसू शकले आणि अशा प्रकारचा एक आपल्या सुरक्षा व्यवस्थेवर किंवा एकूणच जे आहे भारतावर जो आहे एक दाग 26/11च्या हल्ल्याच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी करू शकले. 26/11 2008 ते 2025 साधारणतः 16-17 वर्षांचा कालावधी झालेला आहे आणि त्यातला एक महत्वाचा टप्पा म्हणजे त्यामध्ये जो को कॉन्स्पिरेटर होता म्हणजेच डेव्हिड कोलमन हेडली, दाऊद गिलानी उर्फ डेव्हिड कोलमन हेडली आणि ISI यांच्यामधला दुवा जो होता तो म्हणजे तहव्वूर राणा, ज्याने एक प्रकारे या 26/11च्या हल्ल्यासाठी लॉजिस्टिक सपोर्ट म्हणा किंवा फंडिंगचं काम त्या ठिकाणी त्याच्यात केलं, रेकीचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्याच तहव्वूर राणाला ऑलमोस्ट 16-17 वर्षाच्या प्रयत्नानंतर आपण अमेरिकेमधून प्रत्यार्पणाच्या माध्यमातून भारतामध्ये घेऊन आलेलो आहोत. आता याची चौकशी होईल NIA कोर्ट, कारण NIA जी आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, जी आपल्या भारतामधली प्रीमियर अँटी टेररिझम एजन्सी त्या ठिकाणी आहे भारतामध्ये. त्याचबरोबर भारताबाहेर ज्या प्रकारचे दहशतवादी हल्ले होतात ज्याचा भारताच्या सुरक्षिततेशी संबंध आहे, त्यामध्ये या NIA ची सगळ्यात महत्वाची भूमिका त्या ठिकाणी असते. आता हा NIA जो आहे चार्जशीट जी दाखल केलेली आहे ती चार्जशीट घेऊन NIA कोर्टच्या स्पेशल कोर्ट समोर त्या ठिकाणी जाईल. ही सगळी केस त्या ठिकाणी चालेल आणि ज्यावेळेस चौकशी या तहव्वूर राणाची होईल त्यावेळेस भारतामधले घरभेदी म्हणजेच 26/11च्या या हल्ल्यासाठी कुठले पॉलिटिशियन्स होते का, कुठले ब्युरोक्रॅट्स होते का, कुठले बिझनेसमॅन होते का, यांचा जे आहे या सगळ्या दहशतवादी हल्ल्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंध आहे का, या घरभेद्यांची आपल्याला माहिती मिळू शकते. आणि त्याहून महत्वाचं प्रत्यक्षरित्या पाकिस्तानचा ISI, पाकिस्तानचं लष्कर, त्याचबरोबर पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांचा कशा प्रकारे त्या ठिकाणी समावेश आहे हे सुद्धा जे आहे त्याच्या जबानीमधून आपल्याला एक महत्वाचा मुद्दा विशाल मला या ठिकाणी सांगायचा आहे. हे सगळं आपण पॉझिटिव्हली पाहतोय. याचा दुसरा अँगल कन्सिडर करा. जर 16 वर्ष हा तहव्वूर राणा अमेरिकेमध्ये जे आहे भारतापासून पळ काढण्यामध्ये यशस्वी झाला, तर तो भारतामध्ये आल्यानंतर सुद्धा आपल्या आजारपणाचं कारण देऊन त्या ठिकाणी म्हणेल की मी कॅन्सरचा पेशंट आहे, त्या ठिकाणी तो म्हणेल की मी पार्किन्सोनिझमचा पेशंट असल्यामुळे मेमरी लॉस आहे, मला मागचं काही आठवतच नाही, मला ऑलरेडी हार्ट अटॅक झालेले आहेत. म्हणजे हेल्थचा आधार घेत, वेगवेगळ्या प्रकारचा आजारपणाचा आधार घेत तो एक प्रकारे जे आहे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज पासून किंवा या न्यायिक प्रक्रियेपासून जे आहे जितकं स्वतःला दूर लोटता येईल, परावृत्त करता येईल, तो करण्याचा सुद्धा जो आहे प्रयत्न हा जरूर येणाऱ्या काळामध्ये तहव्वूर राणा करेल. बरं सतीश सर, मी आपल्याला थोडं थांबवतो. या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत येते की NIA केलेल्या या कारवाईनंतर मात्र तहव्वूर राणाला ज्या वेळेला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, पालमपूर या ठिकाणी असलेल्या या एअरपोर्टवरती ज्या वेळेला त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यावेळेचे आपण फोटोज यावेळेला पाहतोय. NIAचे अधिकारी आहे आणि तहव्वूर राणाला त्यांनी थेटपणे भारतामध्ये आणलेलं आहे. सगळ्यात आधी एक्सक्लुझिव्ह अशा प्रकारची आपण या छायाचित्राच्या माध्यमातून तहव्वूर राणाची ही झलक यावेळेला पाहतोय. NIAच्या अधिकाऱ्यांनी ज्याचा हात पकडलेला आहे तो व्यक्ती म्हणजे तहव्वूर राणा, ज्याची झलक गेल्या कित्येक वर्षांपासून सगळ्यांना पाहायची होती. अखेर त्याला भारतामध्ये प्रत्यर्पित करण्यात आलेला आहे आणि प्रत्यार्पणानंतरचा हा पहिला फोटो आपण एक्सक्लुझिव्ह या क्षणाला पाहतो आहोत. आणि पुन्हा एकदा आपण आपल्या सर्व मान्यवरांकडे जाणार आहोतच. मात्र मी आता यावेळेला पाकिस्तानी पत्रकार मुदस्सार राजपूत आपल्याकडे येईल. आपके साथ में और कई वरिष्ठ यहाँ के जो अधिकारी वर्ग है वो भी हमारे साथ में जुड़ चुके हैं. मुदस्सर जी, सबसे पहला सवाल आपसे मैं आज ये कहना चाहता हूं कि आज ऐतिहासिक दिन है. तहव्वूर राणा का प्रत्यर्पण हो चुका है लेकिन पाकिस्तान ने अपना पल्ला झाड़ दिया है. क्या बयान देता है इस पर पाकिस्तान?
जी बहुत शुक्रिया विशाल। और जहाँ तक आपने तैमूर राना का हवाले से जो स्टोरी डिस्कस की, आपने आपकी लैंग्वेज यकीनी तौर पे मेरे लिए समझ सकता हूँ मैं आपकी लैंग्वेज को, और आसानी तरीके से आप जो बता रहे थे। देखिए ये आपका मौकफ है, आप लोग जिसको अपने तरीके से बता रहे हैं वो आप बता रहे हैं। आप भी पत्रकार हैं, जर्नलिस्ट हैं, एंकर हैं, हम भी जहाँ पे जर्नलिस्ट हैं, हम जर्नलिस्टिक लैंग्वेज में ही बात करेंगे। जी बिल्कुल, हम वही चीज बात करेंगे जो फैक्ट एंड फिगर होंगे। दफ्तर खारजा जिसे फॉरेन ऑफिस कहते हैं या पाकिस्तानी हुकूमत, हम उन्होंने ऑन नहीं किया, जाहिर बात है जब ऑन नहीं किया तो इसमें नहीं। आप एग्जांपल उठा लें कुलभूषण की, जैसे कुलभूषण पाकिस्तान में उसको हमने गिरफ्तार किया, उसके बाद सारी डेटाबेस सबूत सबके सामने पेश किया। आप समझते हैं कि उनका कोई लिंक है तो उसका भी सबूत कोई ना कोई एजेंसी या कोई ना कोई ऑर्गेनाइजेशन दे। हम तो ऑन नहीं करते, जाहिर बात है हम ऑन उस वक्त करें जब हो उसका लिंक हो हमारे साथ। जी जी, देखिए आप ये सारे वाकयात का जर्नलिस्ट लैंग्वेज में यही कहा जाता है प्रूफ। जुबानी कलामी किसी के ऊपर ब्लेम लगाना, जुबानी कलामी किसी को कहना, वो एक अलग मामला होता है जिसको हम फेक न्यूज भी कह सकते हैं। माजरत के साथ जो आमतौर पे हमने आजकल देखते हैं यहाँ पे, जो इंडिया के हमारे कुछ दोस्त जो हैं एंकर्स जो आप करते हैं प्रोग्राम, उन पे देखते हैं मजमूई तौर पे उनकी जो बयान होता है या जो स्टेटमेंट होती है, जो इस तरह की खबर होती है, इल्जाम तराशियों पे बहुत ज्यादा उनका फोकस होता है, कोई इस पे इतना कोई हकीकत नजर नहीं आती। इसलिए तो पाकिस्तान क्या कहना चाहता है वही आपसे हम समझना चाहते हैं। ये पाकिस्तान तो ऑन ही नहीं करता ना। आप लोग कहेंगे जी हम, देखिए हम वो बात करेंगे जो गवर्नमेंट ऑफिशियल्स ऑन करेंगे, ठीक है। मैंने आपने एक्सेप्ट नहीं करना ना। आप कहेंगे इधर बैठ के हुए कि ये फलां बंदा है, ये आपका है। हमें जब तक आपको गवर्नमेंट इंफॉर्मेशन देगी, गवर्नमेंट आपको प्रूफ करेगी तो ही कहेंगे ना। हमारे पास तो जाहिर बात है पाकिस्तानी गवर्नमेंट जो डिसीजन लेती है या जो स्टेटमेंट देती है, तो जर्नलिस्ट पॉइंट ऑफ व्यू से तो हमने वही बताना है कि जी बिल्कुल ये गवर्नमेंट का जी बिल्कुल, फैक्ट्स एंड फिगर पे ही आज हम लोग बात करने वाले हैं। आपकी तरफ मैं वापस एक बार रुख करूंगा, लेकिन उसके पहले भारतीय परराष्ट्रीय सचिव म्हणजे माजी राजेंद्र अभ्यंकर आपल्यासोबत जोडले गेले। राजेंद्र अभ्यंकरजी, खरं तर पाकिस्तानचा जन्म असणं, कॅनेडियन नागरिकत्व असणं, त्यानंतर अमेरिकेमध्ये जाऊन लपणं आणि आता भारताकडे असलेलं प्रत्यार्पण, अतिशय नाट्यमय रीतीने या सगळ्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या। मात्र पीके जैन साहेबांना मला विचारायचं आहे, मला पीके जैन साहेब, या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या वेळेला आपण आतमध्ये होतात आणि आपल्याला ज्या वेळेला पहिला फोन आलेला होता, आपण त्या ठिकाणाहून या सगळ्या गोष्टींवरती नजर ठेवून होतात, आतमध्ये काय इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत येत होती पीके जैन सर? जैन सरांपर्यंत आपल्याला तांत्रिक अडचणीमुळे पोहोचता येत नाहीये। राजेंद्र अभ्यंकर, मला आपल्याला हा प्रश्न करायचा आहे की थेट पाकिस्तान, कॅनडा, त्यानंतर भारत, अमेरिका असं प्रत्यार्पण होत आता भारतामध्ये आलेला तहवूर राणा या छायाचित्रांच्या माध्यमातून आपण पाहतोय। राजेंद्र अभ्यंकरजी, हे जे तहवूर राणाला परत आणलंय, हे 15 वर्षाचं काम चालू आहे सतत, आणि हे याचा म्हणजे इन ॲब्सेन्शिया त्याला त्याची ट्रायल झालीच होती 2011 मध्ये, पण ह्याचं परत आणणं सगळं ते आत्ताच मागचे 1918 पासून सुरू झालं। तिथे म्हणजे आपलं त्यांनी 3-4 अपील केले 2023 मध्ये, 2024 मध्ये आणि आता 2025 मध्ये, पण सगळे अपील अमेरिकेच्या सरकारने नाकारले, आणि म्हणून हे याला तहवूर राणाला आता भारतात आणलंय। याची म्हणजे भारत सरकारची जितकी प्रशंसा करता येईल, कारण हे अगदी पेनस्टेकिंगली इतकी वर्ष आपण याच्या मागे लागलेलो आहे, तर यात हा एक मोठा म्हणजे मुद्दा आहे। दुसरी गोष्ट या म्हणायची की त्याची जबाबदारी या सगळ्या प्रकरणात राणाची जबाबदारी होती की डेव्हिड हेडलीला त्याची एक म्हणजे त्याला ते नाव जे दिलं, त्याचा व्हिसा केला, हे सगळं प्लॅनिंग या राणाने केलेलं आहे, आणि त्या दृष्टीने हा म्हणजे एक मुख्य प्लॅनर होता 26/11च्या घटनेचा। तर आता तो आपल्या हातात आहे,
आता याचं एकतर NIA त्यांना म्हणजे त्यांनी लॉयरसुद्धा लावला आहे त्याच्याकरता, पण याचा मुद्दा काय आहे, एकतर याला एव्हिडन्स इतका आहे की याला जी सजा द्यायची आहे ती दिलीच पाहिजे. पण दुसरी गोष्ट आहे की जसं माझ्या आधी जे बोलले की एकदा कळलं पाहिजे की अशा घटना जर भारताविरुद्ध झाल्या ज्या पाकिस्तानी स्पॉन्सर्ड आहेत तर त्यांना भयंकर हेवी प्राईस द्यायला लागेल. पण ह्याच्याकरता आपल्याला सुद्धा दृढ निश्चयी व्हायला लागेल. म्हणजे आपल्याला करावं लागेल जे काय जरूर आहे, आणि जे काय हत्यारं वेपन्स वगैरे लागतील ती सगळी इमिजिएटली अवेलेबल पाहिजेत. ट्रान्सपोर्टेशन पाहिजे आणि बऱ्याचशा लोकेशन्स पाहिजेत आपले रॅपिड ॲक्शन फोर्स करता. ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं बरंचसं झालं आहे, पण बरंचसं करायची जरूर आहे. आणि आपल्या हॉटेल्स वगैरे मध्ये सुद्धा. बरोबर आहे. संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सतीशजी, मगाशी आपण चर्चा ऐकलेली असेल, राजेंद्र अभ्यंकर सरांनी सांगितलं नागरिकत्वासंदर्भातला विषय, तर दुसरीकडे पाकिस्ताननं देखील आपले हात झटकलेले आहेत. मात्र तिथेच सेवा बजावत असलेला हा तहव्वूर राणा अखेर कशाप्रकारे दहशतवादी झाला, त्यानं नेमकं काय काय केलं ते तर अवघ्या जगाला आत्तापर्यंत कळलेलं आहे. मात्र अशा प्रकारे त्या भूमीचा वापर होणं हे कितपत योग्य, येत्या काळामध्ये तर चीनचं आव्हान आहे, बांगलादेशचं आव्हान आहे, अशा अनेक आव्हानांना सामोरं जात असताना आपली सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची. सतीशजी. नक्कीच विशालजी, या प्रश्नाचं उत्तर मी त्या ठिकाणी देईल, पण काही सेकंद मला आपले जे पाकिस्तानचे पत्रकार आहेत मुदत सर, त्यांनी जे विधान केलं त्यांचा थोडासा समाचार त्या ठिकाणी घ्यावासा वाटतोय. आपण हिंदीतनं त्यांच्याशी बोलाल तर जास्त बरं होईल, म्हणजे त्यांनाही लक्षात येईल. नक्कीच, त्यामुळेच मी हिंदीमध्येच त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलणार आहे. मुदत सर जी, मैंने स्टेटमेंट मैंने वहां पे सुना और आपने जो बात कही मुझे अचरज हुआ. आप तो पत्रकार है, मुझे लगा कि आप पढ़े लिखे वहां पे होंगे और सही तरीके से, निष्पक्ष तरीके से आप पाकिस्तान के सरकार को, पाकिस्तान के आर्मी को वो बात वहां पे कहेंगे. आपने कहा फैक्ट्स एंड फिगर्स की बात करो, आपने कहा फेक न्यूज, यानी इसका मतलब आपको कहना है कि ये जो तहव्वुर राना है, जो एक्स्ट्राडिशन के माध्यम से, प्रत्यर्पण के माध्यम से भारत में लाया गया है, जो 26/11 का हमारे NIA के चार्जशीट के अनुसार को कॉन्स्पिरेटर है, आप इसको फेक न्यूज कहते हो. यानी जो आपके पाकिस्तान में आर्मी मेडिकल कोर में वहां पे ऑफिसर था, सिर्फ नागरिक नहीं, जो ऑफिसर था, जो भगोड़ा था, उसके बाद में जो है अलग अलग देशों में वहां पे गया. यही आपका देश है जिसने 1999 के कारगिल वॉर में जो आपके वहां पर सैनिक वहां पे आए थे, सोल्जर्स आए थे, जो शहीद हो गए, उनकी शहादत को मानने के सिवा आपने जो है उनको एक तरीके से एक्सेप्ट करने को भी आपने नकार दिया. यही आपका पाकिस्तान है जिसने समय समय पर स्टेट स्पॉन्सर्ड टेररिज्म इस तरीके से जो है उसको सपोर्ट वहां पे किया. अच्छा, 2 मिनट के लिए भारत की बात वहां पे छोड़ दो. 2008 से लेके ऑलमोस्ट 2011 से लेके अब तक ये तो अमेरिका में वहां पे था. अमेरिका में जो है जुडिशियल प्रोसेस के माध्यम से वहां पे गया. अलग अलग तरह के जो है पैतरे उसने वहां पर आजमाए, जिसके माध्यम से रिव्यू पिटीशन तक वो वहां पे गया. यानी 14 साल तक अगर उसकी अमेरिका में केस वहां पे चलती है और उसके बाद में उसको अगर दोषी करार किया जाता है, तो ये सारे फैक्ट्स एंड फिगर्स नहीं है. और सिर्फ आप जो कहते हो सो कॉल्ड आपके टेररिस्ट जो वहां पर जेल में है, हाफिज सईद है, नाम के लिए जेल में है लेकिन बच्चे पैदा वहां पे करते हैं, नाम के लिए जेल में है लेकिन अलग अलग जिम में के उनके फोटो दिखते हैं. ये सारे आपके फैक्ट्स एंड फिगर्स सही है, लेकिन हमारी सारी प्रक्रिया के माध्यम से आया हुआ तहव्वुर राना को कॉन्स्पिरेटर हमारे 26/11 के हमले में नहीं है. क्या बात आप कह रहे हो? आपने तो जो है निष्पक्ष तरीके से पाकिस्तान की सरकार के सामने. मुदस्सर जी, आप बोलिए. मैं कुछ बोलूं अगर विशाल भाई इजाजत हो तो मैं आप बोलिए. देखिए मैंने इनकी बात सुनी है और जाहिर बात है इन्होंने कहा कि पढ़े लिखे, जाहिर बात है पढ़े लिखे का इस पे तो नहीं ताल्लुक कि मैं आपका ही मौक़िफ़ बयान करूं तो मैं पढ़ा लिखा हूँगा और आप जो हकीकत नहीं बताऊंगा तो फिर शायद मैं अनपढ़ लगूंगा आपको. तो मैं हकीकत पे मैं अपनी बात करता हूँ. देखिए मैं आपको एक बात बताऊं, हमारा जर्नलिस्ट का काम हकीकत बताना होता है. हकीकत किस सूरत में बताना होता है कि हमने सबूत देने होते हैं. अब सर ने ये जो मोहतरम है, इनको मैं नाम नहीं मुझे आ रहा, अब इन्होंने कहा जी तैमूर राठौर, आई बिलीव मी कि ये नाम मैंने आज सुना आपके मुंह से, ठीक है ना. नंबर 1, अब आपने प्रूफ करना है. ये प्रूफ विशाल पटेल ने नहीं करना, ये प्रूफ आपके अदारों ने करना है. जैसे हमारे अदारों ने कलभूषण पकड़ा और प्रूफ किया और उसकी स्टेटमेंट दी,
उसको डिसऑन किया आप लोगों ने। आप लोगों को बार बार इंडिया को कहा गया कि जी आप कलभूषण से हो, आप एक्सेस दे दें, आप उनको, आप उसकी पैरवी करें। आप लोगों ने उसको भी मानने से इनकार कर दिया, जिसने आपके लिए इतनी जद्दोजहद की, बलूचिस्तान का अमन खराब किया, बलूचिस्तान में दहशतगर्दी की, उसके कार्ड्स, उसके सबूत, हर चीज आपको दिखाई, हमने हर चीज दिखाई। इस तरह अगर आप कह रहे हैं तैमूर राना का कोई ताल्लुक है या कोई है चीज, ठीक है, हमने किसी की साइड नहीं ली। हमारे यहाँ पाकिस्तान में बड़ी आजादी है, हम आपके साथ बात कर रहे हैं तो हमें कोई रोक टोक नहीं है, नहीं हम आपको गलत बात यहाँ पे कर सकते हैं, ना हम सही बात करेंगे जो हक पे अपनी बात होगी, ऐसी कोई बात होगी। हमने किसी चीज को ऑन करना है तो हम ऑन करेंगे। दहशतगर्दी को पाकिस्तान की अवाम कभी भी ऑन नहीं करती। मैं आपको बताऊं, पाकिस्तान के अंदर जो दहशतगर्दी भारत अफगानिस्तान के थ्रू करवा रहा है, उसकी हम हमेशा मजम्मत करते हैं। बीइंग ए जर्नलिस्ट, बीइंग आम पीपल, उसकी मजम्मत करते हैं, नहीं होनी चाहिए। हम ये आपकी भी साइड मैं समझ पा रहा हूं, लेकिन जो भी दहशतगर्दी वैशाल देखे, जो भी दहशतगर्दी करता है, जी, मैं एक आम शहरी केसेस में बात करता हूँ, हम उसकी शदीद मजम्मत करते हैं। दहशतगर्दी में इंसानों की जिंदगियां ज़या होती हैं, उसको कभी भी ऑन नहीं किया जा सकता कि भी ये दहशतगर्दी, हम बड़े फख्र से कहते हैं। लेकिन माजरत के साथ भारत दहशतगर्दी जब भी करवाता है उसको कभी कभार ऑन करता है। अभी अभी जाफर एक्सप्रेस का वाकया आपके सामने, वहां पे सिग्नल नहीं है, सैटेलाइट फोन के जरिए भारतीय मीडिया को पता चल रहा था, भारत के लोगों को राब्ता कर रहे थे, तो ये दहशतगर्दी होती है जिसके सबूत हम नहीं कहते कि इंडियन वजीर आजम ने। चलिए राजनीति को थोड़ा सा साइड में रख देते हैं, भारत पाकिस्तान को भी थोड़ा सा साइड में रख देते हैं। पीके जैन साहब है हमारे साथ में, इस समय जुड़ चुके हैं, उनकी तरफ मैं रुख करूंगा इस बार। पीके जैन सर, तुम्ही त्यावेळेला कंट्रोल रूम मध्ये होतात, कंट्रोल रूम मध्ये नेमकं ज्यावेळेला फोन आला त्यावेळेला नेमकं काय घडलेलं होतं आणि अखेर तो तहव्वूर राणा भारतामध्ये दाखल झालेला आहे, प्रत्यार्पण करण्यात आलेलं आहे। पीके जैन विशाल जी नमस्कार। आपण या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे। मैं सबसे पहले ये जो अपने पाकिस्तान के रिपोर्टर हैं इनसे थोड़ा सा गुफ्तगू करना चाहता हूँ। देखिए, इनके एक प्रेसिडेंट थे परवेज मुशर्रफ। परवेज मुशर्रफ ने बड़ा ओपनली एडमिट किया था कि ये टेररिस्ट जो हैं, जो हिंदुस्तान की धरती पे आके दहशतगर्द कार्रवाइयां करते हैं, वो उनके हीरो हैं। उनका स्टेटमेंट है, उनका 2 घंटे की इंटरव्यू है उनकी। उन्होंने कहा कि ये सारे हमारे हीरो हैं। और तो जो जिस देश का प्रेसिडेंट वहां के टेररिस्ट को, जिन्होंने हिंदुस्तान में आके बार बार दहशतगर्दी कार्रवाइयां की, अगर वो उनको हीरो बताते तो इससे और क्या, मतलब बाकी आप डिनाई करते रहिए, कोई फर्क नहीं पड़ता। उसको भी साथ ऐड कर दीजिएगा कि जो मोदी साहब कहते हैं कि बांग्लादेश में हमने अमल दखल करके बांग्लादेश को अलग करवाया और वहां पे दहशतगर्दी हमने की, तो उसको आप क्या कहेंगे? वो भी वजीर आजम है भारत के, उन्होंने दहशतगर्दी का शब्द नहीं बोला। उन्होंने वो देश के जो लोग थे, और उस समय मोदी साहब नहीं थे, मोदी साहब नहीं थे, खराब किया, अपनी फोर्सेस भेजी, वो दहशतगर्दी ना हुई तो और क्या हुआ? आपके 93,000 आदमी छोड़ दिए, हमारे आदमी तो वहीं बैठे रहे आपके पास ही। आपके 93,000 लोग कस्टडी में थे, सब छोड़ दिए। एनीवे, छोड़ दीजिए। मैं आपके प्रेसिडेंट की बात आपको याद दिलवा रहा था। जी, उसको तस्लीम किया ना उसको। दुसरा विशाल असा आहे की आता या माणसाला त्यांनी भारतामध्ये भारत सरकारने आणलेला आहे। आता याचा जो सहभाग आहे या पूर्ण मुंबई अटॅक मध्ये तो सिद्ध झालेला आहे। बरोबर। त्यांनी याशिवाय, भारताशिवाय त्यांनी डेन्मार्क मध्ये सुद्धा अशा प्रकारची कारवाई करण्याचे प्रयत्न केले, तिथे पकडला गेला, त्याला 4 वर्षाची शिक्षा झाली। आता ती शिक्षा त्याची पूर्ण झालेली आहे, म्हणून त्याला एक प्रत्यार्पण करण्याची आपल्याला संधी भेटली, आपण ती वापरली। त्याच्यासाठी आपले पंतप्रधान आणि अमेरिकाचे राष्ट्रपती हे दोघे यांचे चांगले संबंध असल्यामुळे आणि कोर्टामध्ये भक्कम पुरावा दिल्यामुळे ही कारवाई आपल्याला करता आली। आता या माणसाला आणला, हा माणूस एक्स आर्मी ऑफिसर आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। त्याच्यानंतर तो ISIचा एजंट, तो लष्कर तैयबासाठी काम करतो, हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे। त्याच्यामध्ये आणि डेव्हिड कोलमॅन हेडली मध्ये जवळजवळ 279 फोन कॉल झालेले आहेत या पूर्ण कालावधीमध्ये, जेव्हा ते प्लॅनिंग करत होते। बरोबर। म्हणून भरपूर पुरावे आहेत या केसमध्ये आणि त्या पुराव्याच्या आधारावर त्याच्यावर केस सुद्धा चाललेली आहे। आता त्याला आणला, त्याचे आणण्याचे 2-3 मुख्य कारण आहे आणि ते 2-3 मुख्य गोष्टी साध्य झालेल्या आहेत। एक तर इंटरनॅशनल कम्युनिटीला हे कळून चुकलेलं आहे की हा आता जुना भारत राहिलेला नाही, आता तुम्ही या भारताला टोचू शकत नाही। तुम्ही टोचला की पुन्हा तुम्हाला काहीतरी थप्पड पडणार आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट आहे की आम्ही आपले दुश्मनांना सोडत नाही। 16 वर्ष झाले, 2009 मध्ये हा माणूस पहिल्यांदा त्याला अटक करण्यात आली। 2009 पासून 2025 16 वर्ष आम्ही यासाठी भांडत राहिलो आणि शेवटी त्याला ओढून आणला आपल्याकडे।
तर आता हे लोकांना हे एक सायकोलॉजिकल मेसेज लोकांना पाठवणे आणि पूर्ण विश्वाला पाठवणे आवश्यक होते. इकडे चीन तुमच्यावर चालून येत होता दरवेळी, मागच्या वेळी त्यांना जो धडा शिकवला त्यांना आपली माणसे परत घ्यावी लागली. आता पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, हे सर्व जे उठून सुटून काहीतरी कारवाई करण्याचा प्रयत्न करतात त्यांना हे एक चांगला एक मेसेज आहे. हा माणूस ISI मध्ये, लष्करी तैयबामध्ये, लष्करी तैयबाचे भरपूर मॉड्यूल आपल्या देशामध्ये आजही उपलब्ध आहेत. लोक ठिकठिकाणी इंडॉक्ट्रिनेट झालेले आहेत, त्यांची मने वळवण्यात आलेली आहे, ते दहशतवादाकडे वळलेले आहेत. तर अशा प्रकारचे अनेक मॉड्यूल आपल्या देशामध्ये अजूनही आहे. तर तहव्वूर राणाच्या इंटेरोगेशन मधून ते असे कोणते मॉड्यूल आहे, कोण लोक असू शकतात, कोणासाठी काम करतात, ते मॉड्यूल कसे काम करतात, कशा त्यांना तयार केला जातो, अशा प्रकारची कारवाई. त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये जे त्याचे मेजर इक्बाल होते किंवा जे बाकीचे लष्करी तैयबाचे जे त्याचे प्रमुख आणि इतर लोक होते त्याबद्दल माहिती मिळेल. तर हा माणूस, या माणसाला जरी बोलता करता आला तर ही संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे, जेणेकरून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एम्बॅरेसमेंटला तोंड द्यावं लागेल. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही नेहमी म्हणतो की हा एक आतंकवादी राष्ट्र आहे, आतंकवाद निर्माण करतो, आतंकवाद एक्सपोर्ट करतो पूर्ण विश्वमध्ये आणि विशेषतः भारतामध्ये. तर ही जी थिअरी आहे ही जरी एक्सेप्ट झाली कुठेतरी तर FATF मध्ये सुद्धा पाकिस्तानवरती काही कारवाई होऊ शकते असं तरी आम्हाला वाटते. सतीश ढगे, आपल्याला हा प्रश्न आहे की आता कुठल्या प्रकारची शिक्षा होणं अपेक्षित आहे? अगदी थोडक्यात, वेळ संपत आली आहे. नक्कीच NIA ने ज्या प्रकारची चार्जशीट त्या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि ज्या प्रकारे इंट्रोगेशन मधून आणखीन बाजू सगळ्या त्या ठिकाणी येतील आणि ज्या प्रकारची वॉटर टाईट केस आहे, सरळ सरळ जन्मठेपेची शिक्षा तर होणारच होणार, पण त्या सोबतीला फासावर त्याला लटकवण्याची सुद्धा शिक्षा त्या ठिकाणी होऊ शकते. एवढे पुख्ता प्रूफ, अशा प्रकारचे प्रूफ आपल्याकडे त्या ठिकाणी आहेत. पण मला फक्त जो आहे तो तहव्वूर राणा, माझ्या मते फक्त हा एक प्लेअर आहे. त्याहून महत्वाचं त्याच्या इंट्रोगेशन मधून जे खरे बाकी महत्वाचे प्लेअर आहेत, ज्यामध्ये हाफिज सईद असेल, ज्यामध्ये लखवी त्या ठिकाणी असेल आणि ISI आणि लष्करी अधिकारी असतील, त्यांचा जो आहे कशा प्रकारे पुढे सहभाग आपल्याला त्या ठिकाणी आणता येईल आणि कशी कारवाई करता येईल, हे माझ्या मते येणाऱ्या काळामध्ये महत्वाचं. बरोबर आहे. राजेंद्र अभ्यंकर सर, अगदी थोडक्यामध्ये की पुढच्या काळामध्ये भारतातून कुणाची आणखी मदत झालेली आहे का, ही नावं देखील समोर येण्याची शक्यता आहे का? पाकिस्तानातील तर नावं समोर येतीलच. अगदी थोडक्यात. मला वाटतं की पाकिस्तान कधीही एक्नॉलेज करणार नाही आहे की त्यांनी आतंकवाद केला, कारण हे त्यांच्या म्हणजे त्यांची नियतच अशी आहे की ते करणार नाहीत. पण याच्या पुढे मला तरी वाटतं की आतंकवाद फक्त भारत आणि पाकिस्तानमध्ये नाही आहे, आतंकवाद सगळीकडे चालला आहे. ते इस्लामिक स्टेटमुळे युरोपमध्ये आतंकवादी घटना झाली आहे, अमेरिकेत झाली आहे आणि होत राहील. तर हा एक मुद्दा आहे ज्याच्यावर सगळ्या देशांचं कोऑपरेशन लागेल आणि त्यात बघावं लागेल की इथे पाकिस्तानचा कुठे नंबर काय करता येईल, बरोबर, ज्याने आपल्यावर तरी किंवा. पण पाकिस्तानला स्वतःसुद्धा कळलंय की काही जे ग्रुप्स त्यांनी केले ते स्वतः पाकिस्तानच्या सरकारच्या विरुद्ध आतंकवाद करतात. तेव्हा त्यांनाही याचा जरा भास झालाय की फक्त जे आम्ही करतो ते करता नाहीये, पण ते आपल्या डोक्यावर सुद्धा येऊ शकतं. तेव्हा हा सगळा फ्युचरचा जे तुम्ही विचारलं की फ्युचरला काय होईल, दीज आर द ट्रेंड्स फॉर द फ्यूचर. बरोबर है, तुम्हें अगदी थोड़क्यात सांगितलं है मुदस्सर जी. बिल्कुल एक लाइन में मैं आपसे जवाब चाहता हूं, क्या पाकिस्तान कोऑपरेट करेगा? पाकिस्तान में पढ़ाई लिखाई, डॉक्टर बन के पाकिस्तानी सेना में 10 साल का काम, फिर भी क्या पाकिस्तान की भूमिका भारत में कि ये आतंकी हमले के लिए इस्तेमाल नहीं हुआ है, फिर भी क्या कैनेडियन नागरिकता का बयान आपकी सरकार क्यों देते हुए नजर आ रही है? जी, एक मैं आपको मशवरा दूं विशाल साहब, आप जर्नलिस्ट हैं, मैं जर्नलिस्ट पॉइंट ऑफ व्यू से एक मशवरा दूंगा. आप इन इदारों को, NIA या जो भी आपकी सिक्योरिटी इदारे हैं, आपको एग्जांपल दूंगा. आप कलभूषण है ना, जिसे हमने पकड़ा था, तो हमने उसके कार्ड दिखाए थे, उसकी वीडियो स्टेटमेंट दिखाई थी, उसकी पूरी ट्री दिखाई थी, तमाम चीजें दिखाई थी. मैं मशवरा दूंगा, देखिए ताहिर राठौर को आप लिंक कर रहे हैं पाकिस्तान के साथ, जो भी है, आपकी एजेंसी कोशिश करें कि पूरा प्रूफ हो. जैसे आपके एक पैनलिस्ट ने बड़ी अच्छी एक बात कही कि इन्वेस्टिगेशन करें, पूरी चार्जशीट बनाएं, ये करें, वो करें, आप वो करें. फिर आप देखें, हम इल्जाम हमारी
आपको मैं एक चीज बताऊं, आपकी आवाम बहुत समझदार है, भारत की आवाम अब समझ चुकी है, बीजेपी हुकूमत के सारे पैतरे समझ चुकी है। अच्छा आपको पता होगा वहां पे बयान दिया कि F-16 गिरा दिया हमने, बाद में आप ही के एक्सपर्ट्स ने बताया नहीं वो हमारा अपना ही जहाज गिराया हुआ। इसी तरह आपके अपने ही लोग बताते हैं जी बंबई हमलों की बात करें, आप ही के एक वहां पे कमिश्नर थे, उसकी स्टेटमेंट आप ही के इंडियन चैनल पे देखी तो उन्होंने कहा जी हमारा लोग मुलव्वस थे, हमारे ही लोगों की इन्वॉल्वमेंट थी, उसकी सुस्ती थी। इस तरह पुलवामा वाकया आप ही के गवर्नर की स्टेटमेंट आई। ये सारी चीजों में लिंक भारत अंदरूनी तौर पे होता है। हमारी ख्वाहिश है, मैं एक आम आदमी की हैसियत से, एक इंसान की हैसियत से मैं चाहूंगा जहां जहां कोई टेररिज्म अटैक होते हैं, दहशतगर्दी होती है, उसको इन्वेस्टिगेट करें, बजाय कि हम एक दूसरे पे इल्जाम लगा के तीसरा कोई फायदा ले जाए, तीसरा हमें आपस में एक दूसरे को और ज्यादा लड़ा के फायदा ले जाए, उससे आप लोग बचें। एक आप बड़े सीनियर बेटे हमारे एज में शायद मेरे से बड़े ही हैं, मैं छोटा हूं उनसे, पर मैं उस पॉइंट ऑफ से बात कर रहा हूं। जिस तरीके का मशवरा आप दे रहे हैं उसी तरीके से पाकिस्तान को भी संभाल कर कदम उठाना जरूरी है और वो भी देखे कि अंदर क्या चल रहा है। बहुत बहुत शुक्रिया हमसे जुड़ने के लिए. सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद. न्यूज प्लॅनेटमध्ये आपण जोडला गेलात आणि या संदर्भातली महत्त्वपूर्ण चर्चा केली. त्यासाठी आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.